राज्यात निवडणुकीच्या तोफा रंगात आलेल्या आहेत। अशा वेळेला सध्या जे निवडणुकीचं केंद्र बनायला लागलेले एक मनोज जरांगे पाटील आणि दुसरे लक्ष्मण हाके आपल्यासोबत हाकेत। मला सांगा, निवडणूक आता टप्प्यात अंतिम टप्प्यात यायला लागलेली आहे, काय परिस्थिती आहे? तुम्ही जे म्हणतो ता ह्यांना पाडणार, ते म्हणतो ते त्यांना पाडणार, काय नेमके कोण कोण पाडणार आहेत प्रमुख? खरं तर 2024च्या निवडणुकीमध्ये ओबीसी मराठवाड्यातल्या 7-8 जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये ओबीसी करेक्ट कार्यक्रम करतील आणि लोकसभेला जे झालं त्याचा बदला ओबीसीकडून विधानसभेला घेतला जाईल। कोण नेमकं कोणाला मतदान करणार? थोडे दिवस थांबा, कारण गेलं वर्षभर खूप सहन केलं आहे ओबीसीनी। गावोगाव जे काही गोष्टी सहन केलेल्या आहेत ओबीसीनी, ओबीसीचं नेतृत्व टार्गेट करून पाडलं गेलं आहे, त्याचा बदला ओबीसी निश्चित घेतील। कोणाला पाडणार तेच विचारतो। माहिती आहे सगळ्यांना, तुतारी असो किंवा अजून कोण असो, ह्यांचा पराभव निश्चित केला जाईल। कारण हे धोरण नाही आहे ओबीसीच्या माणसांना पाडणं, ओबीसीच्या आरक्षणामधून घुसखोरी करू पाहणाऱ्याला प्रोत्साहन देणं, त्यांना पाठिंबा देणं, त्यांना एनर्जी पुरवणं, या सगळ्या गोष्टी ओबीसी पाहत आलाय, ओबीसी विसरणार नाही। तुम्ही एका बाजूला म्हणताय, पण त्याच वेळेला धनगर समाजाचे होळकरांचे वंशज थेट पवारांच्या स्टेजवर आहेत, प्रचार करतायत, तुम्ही कसं बघताय? होळकरांचे वंशज भारताच्या बाहेर राहतात, मध्य प्रदेशला राहतात, इथं कोण आहेत होळकरांचे वंशज? कोणी सांगितलं? मुळात शरद पवारांनी जेजुरीमध्ये अहिल्यादेवी पुतळ्याचं अनावरण केलं त्यावेळी कोण होते होळकरांचे वंशज उद्घाटनाला? कोणाला बोलवलं होतं शरद पवारांनी? निवडणुकीच्या काळामध्ये कुठली तरी बुजगावणी उभी करायची, कोण आहेत? कुठल्या धनगराच्या आंदोलनामध्ये आणि समस्यावर हे कोण आहेत? कोण ते होळकरांचे? अरे कोण? होळकरांना असल्या गोष्टी करायची आवश्यकता नाही। होळकरांच्या वंशजांना रॉयल फॅमिलीमधले आहेत ते, हे कोण कुठलं बुजगावणं उभं करतात? हे रोहित पवार आणि प्रवीण गायकवाडांच्या स्क्रिप्टवर चालणारा हा माणूस आहे। कोण नेता? हा धनगर समाजाचा नेता आहे। कुणी सांगितलं? वंशज म्हणून अरे संशोधन करा, कुणालाही उद्या वंशज म्हणून आणून बसवाल तुम्ही, असं नाही आहे। होळकरांच्या वंशजांच्या बाबतीत वंशज ह्याला आले होते, जेजुरीला आले होते अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला। त्यामुळे पवारसाहेब, तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, धनगर समाज तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल। काय कोण नेते टार्गेटवर आहेत जे तुम्ही पूर्वी बोलत होता? ते सर्व नेते टार्गेटवर आहेत। त्याचं प्रत्यंतर हरियाणा पॅटर्नची पुनरावृत्ती व्हायला हरकत नाही। कोणाच्या मागे जाणार? कोण जाईल ना? दगडापेक्षा वीट मऊ म्हणजे कोण? म्हणजे महाराष्ट्रामधल्या इलाजानं म्हणा ना इलाजानं म्हणा, महाविकास आघाडीला मतदान होणार नाही ओबीसीकडून। डायरेक्ट बघितलं आहे, वर्षभर भोगलं आहे। 8 खासदारांनी, मराठवाड्यातल्या 8 खासदारांनी निवडून आल्या आम्ही जरांगेमुळे निवडून आलो असे त्या बाप्पा सोनवणेपासून ते प्रत्येक खासदारानं जाहीर कार्यक्रमात सांगितलं। म्हणजे ओबीसीच्या मताला किंमत नाही, आम्ही तुम्हाला मतं दिली नव्हती, ओबीसीच्या गावामध्ये वाड्यावरती वस्त्यावरती तुम्हाला मतदान झालं नाही। आता सुद्धा तुतारीकडनं अनेक धनगर समाजाचे, ओबीसी समाजाचे नेते उभारले आहेत। समाजाला कळतं, समाज खऱ्याबरोबर जाईल, समाज शत्रूला कधीही विसरत नाही। त्यामुळे ते काय 1-2 असतील, अनुभव येणार नक्की, निश्चित 23 तारखेला निश्चित ओबीसी करेक्ट कार्यक्रम करेल। हे तुम्ही येऊ घातलेल्या 23 तारखेला तुम्हाला या महाराष्ट्राचं चित्र पाहायला मिळेल। तर हे होते लक्ष्मण हाके। 23 तारखेला ओबीसी समाजाकडून महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम झालेला दिसेल असा त्यांचा दावा आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।